मॅडम प्रकरणाला. मला तर आजचा नमस्कार. मी सर्वांना परत एकदा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला डिझॉल्विंग इगो याचा 5वा दिवस आहे. म्हणजे हा आपण आतापर्यंत हे शिकलो 4 दिवसामध्ये की आपला अहंकार काय आहे, तो कसा तयार होतो, त्याचे प्रकार काय आहेत, किंवा म्हणजे हा काय खेळ काय चाललाय हा सगळा. हो ना. हा सगळा खेळ काय चाललाय आपल्यासोबत, म्हणजे आणि हा खेळ खेळायचा कसा, किंवा हा अहंकार विरघळवण्यासाठी आपल्याला काय मार्ग आहेत हे सुद्धा आपण समजून घेतलं कालपर्यंत. पण आज आपण बघूया आणि याच्यावरच विरघळण्याचा काय मार्ग आहेत हे समजून, म्हणजे आज नंदिनी मॅडमनी जे शेअर केलं तर खरंच तो मार्ग त्यांनी अनुसरला आणि खरंच विरघळला त्यांचा अहंकार, हे त्यांना समजलं. म्हणजे एका क्षणाचा खेळ होता हा. तर हा म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की खेळ खेळून बघा तुम्ही, खेळल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही काय होतं पुढे काय आहे. हे आपण तर एकेका दिवसानंतर शिकतोच आहे, है ना. तर आज खूप सुंदर उत्तम म्हणजे उदाहरण दिलं नंदिनी मॅडमने, तर खरंच धन्यवाद. तुमच्यामुळे इतर सगळ्यांना समजलं की काय विरघळवणं काय आहे, आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला याबद्दल खरंच मनापासून तुमचं धन्यवाद, है ना. तर आज आपण बघूया की हा अहंकाराच्या पलीकडे काय आहे, म्हणजे माझा खरा स्व म्हणजे काय. मी जे म्हणतो वर सांगायचे की स्व आहे, आपल्या आतमध्ये चैतन्य आहे, किंवा जे काही आहे हे आहे म्हणजे काय आहे. तर हे कसं म्हणजे, आणि ह्या अहंकाराने म्हणजे हे सगळं झाकळून गेलेलं आहे की मी, माझी ओळख जे सांगितलं आपण अहंकाराचे प्रकार, मी नंदिनी, मी ग्रँड मास्टर आहे, मी स्त्री आहे, मी एक चांगली आई आहे, मी असं आहे, मी तसं आहे, मी हे वगैरे वगैरे, मी असं करते, माझं तसं होतंय, मला हे आवडत नाही, मला ते आवडतं, है ना, माझे आई वडील असे, माझं घर असं, मी असं, किती किती म्हणजे मी आपल्या ओळख हे केल्या. पण ऍक्च्युली खरा अहंकार हा सगळा आपण जे मी केलंय, हा आहे आपला अहंकार. पण ह्या अहंकाराच्या आतमध्ये मागे आपला स्व लपलेला आहे. तर हा सगळा जेव्हा अहंकार वितळतो, तर तेव्हा तुमच्या खऱ्या स्वची ओळख होते. आणि ही स्व म्हणजे काय, तर खरा स्व म्हणजे आहे शांतता, प्रेम, प्रकाश, किंवा मग असा एक साक्षी भाव. म्हणजे तो चैतन्य अगदी शांत आहे, तो काही रिॲक्ट करत नाही. जे म्हणजे प्राणशक्ती आहे, तो जो जिवंतपणा मी तुम्हाला नेहमी सांगते, त्या जिवंतपणाला आपण साक्षी भावाने बघू शकतोय की तो काय, त्याच्यावर काय फरक पडलाय. जेव्हा मी अहंकाराला वितळलं, तर म्हणजे मी हा शब्दच नाही आणला पुढे, तो जसा म्हणतोय ठीक आहे, ओके, मी त्याला रिॲक्टच नाही केलं, म्हणजेच मी माझा अहंकार वितळवला. तर मी माझ्यातली साक्षी भावना म्हणजे जागृत होते. आतमध्ये मी तुम्हाला जे म्हंटल मेडिटेशन घेते की आतमध्ये प्रकाश आहे. जसं अंधाऱ्या खोलीमध्ये टॉर्चने आपण एखादी वस्तू शोधतो, तसं आपण आपल्या आतल्याच जे शरीराच्या म्हणा किंवा त्या मीच्या आतमध्ये स्वतःला शोधतो. त्या प्रकाशामध्ये म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशामध्ये शोधतो, आणि तिथे आपल्याला काय दिसते, शांतीच शांती दिसते, प्रेम दिसतं, जे आजच्या जगामध्ये हरवलेलं आहे. आपल्याला सतत विचार येतात, आपण त्या विचारांनी कितीतरी म्हणजे चिंता निर्माण होते, कितीतरी गोष्टी म्हणजे राग, लोभ, मोह, माया, मत्सर, ह्या इतक्या निगेटिव्हिटी, इतकं म्हणजे सगळ्या घाण, सगळ्या चिखल आपल्या आतमध्ये झालेला आहे. ते त्या चिखलामध्ये हे सगळं लपून गेलेलं आहे ना. धड मनात आपल्या शांत आहे ना, एका क्षणात आपण म्हणजे शांत राहू शकत. प्रेम आहे, प्रेम करतो, प्रेम करतो, मी प्रेम करते, तर तू माझं ऐकलंच पाहिजे, असं आई सुद्धा मुलांना सांगते की तुला माहितीये माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, आणि तू एका शब्दाने माझं ऐकत नाही. म्हणजे त्या आईला सुद्धा प्रेम म्हणजे काय कळत नसतं, कळलं नसतं, किंवा ते प्रेम. आणि आई प्रेम करते म्हणते, आणि एकीकडे मुलांची फिकर किती असते की बाई माझा पोरगा असा, काय करू, ऐकतच नाही. 10 लोकांजवळ पहिल्यांदा कंप्लेंट करते आपल्या मुलांचीच आई. तर हे सगळं हरवलेलं आहे कशामुळे, तर अहंकारामुळे. त्या आईलाही वाटतं की माझा मुलगा आहे तर लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, किंवा माझं शिक्षण, माझं एक त्यांना मी जे देते आहे ते म्हणजे त्याचं नाव झालं पाहिजे, किंवा लोकांनी नाव. खूप काही काही आपल्या मागे, म्हणजे आईच्या अस्तित्वाच्या मागे सुद्धा अहंकार आहे. म्हणजे अहंकाराच्या मध्ये आई पण सुद्धा लपलेलं गेलेलं आहे किंवा झाकलं गेलेलं आहे. तर ह्या अहंकाराला कसं विरघळवायचं, याच्या काही गोष्टी आपण आज शिकणार आहे.
काही म्हणजे याचे रूल्स आहेत किंवा काही गोष्टी आपण म्हणजे कसा त्याला विरघळवायचं किंवा वितळवायचं ह्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यातला पहिला पॉइंट आहे खरा स्व. खरा स्व म्हणजे काय? स्व म्हणजे माझ्या स्वतःची गोष्ट आहे, माझ्या स्वतःचं घर आहे, मी स्वतः पुस्तक लिहिलेलं आहे, मी स्वतः हा तुम्हाला क्लास शिकवते. हा स्वतः नाही, हा अहंकार झाला. पण याच्याही परे आतमध्ये स्व आहे, म्हणजे चैतन्य आहे. तिथे फक्त शांतता आहे. तो कधीच आपलं रूप सांगत नाही की मी असा आहे, मी तसा आहे. तो फक्त साक्षी भावाने बघतो की तुमच्यामध्ये काय जागृत झालंय. राग जागृत झालाय, अहंकार जागृत झालाय, मग अहंकाराच्या मागून काय जागृत झालंय हे सगळं तुम्हाला तो आतून फक्त साक्षीभावाने सांगतोय. जसं नंदिनी मॅडम सांगितलं आता की मी चूप राहिली, क्षणभर चूप राहिली. चूप राहिली म्हणजे काय, त्याला आतून समजलं रे बोलण्याचाच अर्थ नाहीये, अरे हे तर जसं तसंच आहे, हे सगळंच आहे. आणि त्याच्यानंतर ते शब्दही नाही सुचलेत की त्याला विरोध करावा की त्यांना काही करावं की काही नाही. ठीक आहे, एक्सेप्ट, ओके, ठीक आहे, पुढे व्हॉट नेक्स्ट, है ना. तर अहंकार हा आवाज करतो आणि नेहमी काहीतरी सिद्ध करायला लावत असतो आपल्याला. जर आधीची नंदिनी असते तर काय म्हणलं असतं, हे तर बिलकुल ऐकतच नाही. तर हे तर नाही, माणसांचं तसंच असतं की आम्ही नाही करणार, हे असं हे असंच असते, आम्ही बायकाच मात्र सगळं तुमचं हे करतो. म्हणजे नाही वरून बोलायला लागलं शिकलो तरी पण आतमध्ये मनातल्या मनात हे वाक्य आलं असते. पण त्यांना एका म्हणजे अहंकाराला जागृत झाल्यामुळे, म्हणजे साक्षी भावाला जसं आल्याबरोबर शांतता जाणवली आतमध्ये. तर पहिला म्हणजे हाच खरा स्व आहे. तुमच्या आतूनच तुम्हाला तुम्ही शांत दिसताय. आणि अहंकाराच्या पलीकडे जर गाठलो आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे हेच अहंकाराला जेव्हा आपण बघितलं किंवा त्याला पकडलं तर तुम्हाला एक खोल शांतता सापडते. हे बिलकुल असं जसं की तुम्ही समुद्र पाहिला असेल, समुद्रावरती खूप लाटा फडफडतात, एकही क्षण म्हणजे समुद्र खाली दिसत नाही. पण जितकं तुम्ही समुद्राच्या खोलवर जाता तितकं समुद्र शांत असतो. अगदी असं वाटतं की जागच्या जागेवर आपला एका जागीच तो शांत आहे आणि तितकं क्लीन क्लिअर आणि इतकं सुंदर. आम्ही इथे गेलो होतो अंदमान निकोबारला, तर तिथे ते समुद्रामध्ये आम्ही आतमध्ये गेलो होतो. ते सगळं त्यांचे ऑक्सिजन वगैरे लावून ते घेऊन जातात. इतकं कलरफुल की असं वाटत होतं की जसं टीव्ही बघतोय समोर, आणि कलरफुल मासे आणि ते झाडं झुडपं आणि काय सुंदर. आणि तरी पण पाणी अगदी शांत, तिथे कुठेच लाटा दिसत नव्हत्या, काहीच नाही. आणि थोडस वर पाहिलं तर मग वरती आकाशही दिसत होतं, इतकं स्वच्छ आणि इतकं सुंदर आणि इतकं शांत शीतल. तर हे ते तसंच असतं आपलं मन, की समुद्रावर जसं वरती लाटा असतात पण आतपर्यंत खोल समुद्र शांत असतो. तसंच आहे. तर हा अहंकार म्हणजे हा समुद्रावरच्या लाटा आहेत की जे आपल्याला खूप विचार येतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, फडफड फडफड फडफड, हे असंच का, तसंच का, तसं का. पण जसं जसं आपण आपल्या खोलमध्ये आपल्या आतमध्ये गेलो तर आतमध्ये शांतीच सापडते तुम्हाला. तर जसं तुम्ही अहंकार सोडला किंवा अहंकार वितळला तुमचा, तर तुम्हाला शांतता, प्रेम ह्याचं अगदी म्हणजे एकसारखं शांत असं मिळतं खोल समुद्रासारखं. दुसरा पॉइंट आहे खरा स्व म्हणजे प्रेम. हे खरे स्वचे वेगवेगळे टाईपचं मी डायरेक्शन सांगते. पहिला खरा स्व म्हणजे शांतता मिळते, जिथे तुम्ही अहंकाराला ओळखलं. दुसरा स्व म्हणजे प्रेम मिळतो. तर अहंकार म्हणजे हा वेगळेपणाची भावना देतो. म्हणजे मी आहे, तू आहे. म्हणजे आपल्या बाळाला सुद्धा आपण तू आहेस, तू असं करायला नाही पाहिजेस, तू असा करतोस, तू ते ते आहेस, तसं आहे, असं आहे, तू माझं ऐकतच नाही. आणि तू माझं ऐकलं नाही तर बघ तुझं काय होणार आहे पुढे, मला नाही समजत, इथपर्यंत पण बोलून देतो आपण आणि आपल्याला कळतच नाही. तर हे म्हणजे त्या प्रेमाला सुद्धा आपण म्हणजे मारून टाकतो जेव्हा अहंकार जागृत होतो. म्हणून आपण अहंकाराला काय म्हणतो की हा वेगळेपणाची भावना देतो, म्हणजे मी आणि तू म्हणजे हा वेगवेगळा आहो. पण खरा स्व जो असतो तो प्रेम देतो. तो सांगतो की आपण सगळे एकच आहोत. म्हणजे मला ज्या गोष्टीसाठी दुःख होते आहे, मला ज्या गोष्टीचं म्हणजे जसं आता शीतलने प्रश्न विचारला की आपणच कधी कधी किती वेळपर्यंत सहन करायचं, आणि अशाने तर मग तर दुसरे लोक आपल्यावर म्हणजे येतील.
तर ऍक्च्युली तसं नसतं. म्हणजे मला आज जे काही वाटलं किंवा मी जे काही आज माझ्या अहंकाराला वेगळं केलं किंवा बघितलं किंवा त्याला पिघलवलं, तर तसाच म्हणजे समोरचा पण व्यक्ती एक ना एक दिवस शिकेल. त्याला आज तो अंधारात आहे, त्याला हा जागृती नाहीये, पण मला जागृती आली, मला समज आलं, तर माझी शांती, माझा प्रकाश माझ्याच आतमध्ये आहे. मग मी त्याला काय सांगत बसू? आणि हे जोपर्यंत तुम्ही स्वतः टॉर्च घेऊन जात नाही, तोपर्यंत तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही आहात, तुम्ही रेग्युलर येत आहात, तुम्ही रेग्युलर क्लास करताय, समजण्याच्या कडे म्हणजे एक्सेप्टन्स आहे तुमच्यात, म्हणून तुम्हाला प्रकाश दिसेल, प्रेम दिसेल, तुम्हाला स्व दिसतो तुमचा. आणि तुम्ही तुम्ही त्याच भाषेमध्ये वाटल्यास घरच्या लोकांना सांगायचे प्रयत्न करा, नाही ऐकणार. कारण तुम्ही एका दिवशी नाही केलं हे अटेंड, तुम्ही हळूहळू हळूहळू पातळी पातळीने वर येत आहात आहे, है ना? आणि डीप मध्ये त्याचा अभ्यास करत आहात, होमवर्क करत आहात, म्हणून हे तुम्हाला समजेल. तर जेव्हा तुमचा अहंकार म्हणजे वितळतो, तेव्हा तुमचा स्व म्हणजे खरं प्रेम जागृत होतो. आणि तो तुम्हाला स्वशी जोडतो आणि तो सांगतो की आपण सगळे एकच आहोत. जिथे अहंकार नाही आहे तिथे शुद्ध प्रेम असते, तिथे मी आणि तू नसतं. ह्याचं सगळ्यात मोठं म्हणजे मला जेव्हा समजलं आणि माझ्या लाईफमध्ये चेंज झालं, तेव्हा हे की माझा सगळ्यात मोठा म्हणजे नेहमीचं उदाहरण असतं की माझ्या पैशांचं करोडोचं मला फसवलं माझ्या जवळच्याच व्यक्तीने. किती म्हणजे मी काय काय नाही शिकायला गेली आणि काय काय म्हणजे किती वर्ष, 2 वर्ष मी त्या जवळजवळ त्या डिप्रेशन मध्ये राहिले. करोड म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नव्हती. आणि सोबत परत म्हणजे लोकांचे ताणे की असं कसं काहीतरी मिळत असेल, काहीतरी असेल, हे असेल, काय काय नाही म्हणजे मी ऐकलेलं आहे. पण त्याच मुलासोबत मी इतक्या सुरक्षितपणे केलं होतं, म्हणजे आमचे संबंध की तो माझा भाचा म्हणजे मुलासारखा आहे बाबा, म्हणजे रिलेशन असं आपल्यापेक्षा लहान आहे वयाने, त्याला लहानपणापासून आपण पाहिलेलं आहे. माझ्या मुली दादा म्हणतात. हे सगळं म्हणजे मी समजून म्हणजे समाजाच्या दृष्टीने मी एक कम्फर्ट राहण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा झालंच सगळं. आणि ज्यांना जशा नजर आहेत तशा बघतातच, करतातच. पण त्या अहंकारामुळे, माझ्या अहंकारामुळे की मी तर इतकी भोळी होती, मी तर इतकं चांगलं केलं, इतकं तरी लोक असं करतात, असं तसं वगैरे वगैरे. तर तिथे मी पूर्ण म्हणजे हा माझा प्रेमावर पूर्ण म्हणजे म्हणजे मला जे वाटत होतं की मी इतकं प्रेम केलं, मी इतका विश्वास केला, पण ऍक्च्युअली ते प्रेमच होतं, तो विश्वासच नव्हता. तो मी आणि तू याचा वेगळेपणाची भावना येत होती तिथे, की हा व्यक्ती असा खराब आहे, ह्या व्यक्तीने असं केलं, त्या व्यक्तीने माझ्यासोबत अन्याय केला, असं झालं तसं झालं. पण ज्या वेळेस मी हे समजले, तेव्हा मला हे समजलं की अरे त्याला आणि मला आणि बघा माझी तशीच प्रगती झाली. म्हणजे की जेव्हा आपण समजल्याबरोबर ब्रह्मांड तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतो, तेव्हा मला समजलं की बापरे, याने किती कठीण परिस्थितीमध्ये पैसा कमवला, चोरून किंवा दुसऱ्यांना फसवून. म्हणजे सतत तो पोलिसाच्या नजरेतून अडकतोय, सतत तो कोर्टामध्ये चक्कर मारतोय, सतत लोक त्याच्यावर बोट उमटतात आहे, पेपरमध्ये न्यूज आली, काय काय म्हणजे जेलमध्ये गेला. किती भयानक गोष्ट. आणि उलट माझं असं झालं, मी चांगली गोष्ट द्यायला लागली, तेवढेच रुपये मी आरामात घरात बसून कमवू लागली, गळ्यात हार फुलं मिळाले, लोकांचे आशीर्वाद मिळाले, एक ओळख तयार झाली आपली. तर किती सुंदर म्हणजे नियती आपल्याला आपोआप देते, फक्त तुम्ही जागृत व्हा. आता मला त्या करोड रुपयाचं काही राहिलं पण नाही आणि काहीच आहे. त्याच्यासाठी वाटलेस मी खूप काही काही कोर्सेस केले, खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला, सगळ्या डायरेक्शनने, प्रॅक्टिकली, भौतिकतेने, आध्यात्मिकतेने, व्यवहाराने, सगळ्या गोष्टीचा मी प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी शिकले. तर अशा पद्धतीचं जेव्हा हे समजलं की अरे हा सगळं जे आपण शिकलं शिकलं केलं केलं हा सगळा अहंकार होता. पण ज्या वेळेस अहंकाराला जागृत झाले, तो विरघळला. आणि तिथे समजलं की हे शुद्ध प्रेम पाहिजे आपल्याला. आणि ते शुद्ध प्रेम म्हणजे त्याच्याबद्दलची करुणा निर्माण झाली. आता त्याच्याबद्दलचा राग नाही निर्माण होत. तर हा आहे पॉइंट. ठीक आहे. आणि नंतरचा पॉइंट आहे की आणखी खरा स्व जागृत होतो. तर तो खरा स्व म्हणजे कोणता? तर प्रकाश. प्रकाश म्हणजे आतूनच एक उजाला येतो, जसं आपण जे संत महात्मा म्हणतो, त्यांच्या मागे असा गोल प्रकाश दाखवतात, है ना? जसं भगवान बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त, गुरु गोविंद सिंग, हे जे आपण संत दाखवतोय, तर त्यांना असं मागे लाईट दाखवतो. तर ते लाईट म्हणजे काय? एनलाइटमेंट असतं. तर एनलाइटमेंट म्हटल्याबरोबर आतून म्हणजे आतला प्रकाश असतो, बाहेरचा प्रकाश नाही, सूर्यप्रकाश नाही किंवा बल्बचा प्रकाश नाही. तर आतूनच त्यांना सगळं त्यांचं स्वतःच दिसत असतं की मी काय करतो आहे किंवा काय करतो आहे, काय आहे.
तर तेव्हा तो स्वप्रकाश जागृत होतो, जेव्हा तुमचा अहंकार विरघळतो किंवा वितळतो. तर अहंकार हा अंधार आहे, कारण तो चुकीच्या ओळखीवर आधारित आहे तो. तर अहंकार जेव्हा येतो तेव्हा आपल्यामध्ये अंधार आहे, म्हणजे आपल्याला दिसतच नाही की आपण काय आहोत आणि काय करतो आहोत. आणि आपण वेगळ्या आपली जी ओळख दाखवतो, जसं पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितले की आपली ओळखच आपला अहंकार तयार करते, है ना. आणि जसं मी म्हंटल की मी बिचारी, मी स्वतःला बिचारी केलं, विक्टीम बनवलं, मी तर भोळी भाबडी. म्हणजे मी स्वतःला म्हणजे अहंकार होता माझ्यात, पण अंधार होता सगळा. त्या अंधारामध्ये तो अहंकार मला दिसत नव्हता. आणि माझी चुकीची ओळख म्हणजे मी व्हिक्टीम बनत होते, की माझ्यावर अन्याय झाला, मी ते बिचारी इतकी साधी होईल, सिंपल. पण ऍक्च्युली जेव्हा समजलं की हा आपण लो क्वालिटीचा अहंकार आहे, आणि तेव्हा समजलं, आणि तो अहंकार वितळला. आणि जेव्हा असा अहंकार वितळतो तेव्हा आपल्या आतला प्रकाश चमकतो. तर हे केव्हा समजतं? जेव्हा आपण स्वतःला समजतो की मी शरीर नाही, मी मन नाही, मी विचार नाही, मी बुद्धी नाही, मी भावना नाही, तर मी काय आहे? एक शुद्ध प्रकाश आहे. म्हणजे आतमध्ये मी स्वतःला शोधते आहे. जिथे तुम्हाला प्रकाश दिसला तिथे तुम्हाला अंधकार संपला तुमचा. आणि अंधकार संपला म्हणजे अहंकार संपतो. म्हणजे प्रकाशामध्ये अंधार राहू शकत नाही. ही तर भौतिक म्हणजे नियम आहे आपला, माहितीये ना. प्रकाश जिथे असेल तिथे अंधार राहूच शकत नाही. नंतर आता शेवटचा आहे, म्हणजे नंतरचा पॉइंट आहे, चौथा पॉइंट आहे की अजून खरा स्व म्हणजे काय. हे खरे स्वचे प्रकार आहेत. तर खरा स्व आणखी म्हणजे साक्षी भाव. जेव्हा आपल्यामध्ये साक्षी भाव येतो तेव्हा आपण अहंकार वितळतो. तर अहंकार हा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतवत असतो, की हे माझं आहे, माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत असं का बरं होतं, लोक माझ्यासोबतच असं, आपण चूप बसलो तर लोक आपल्यावर येतील ना उलट. हे वाक्य म्हणजे काय झालं? अहंकार झाला. पण जेव्हा तुम्ही साक्षी भावामध्ये राहता, म्हणजे जेव्हा तुमचा खरा स्व जेव्हा जागृत होतो तेव्हा तुम्ही साक्षी भावामध्ये राहता, आणि तो फक्त बघतो, निरीक्षण करतोय की समोरचा व्यक्ती कसा वागतोय. अच्छा, हा माझ्यावर जास्त ओरडतो आहे आणि मी ऐकते आहे. ओके, त्याला दुःख होतेय किंवा त्याला काहीतरी त्रास होतोय, आणि मी माझा स्व म्हणजे मी साक्षी भावाने फक्त बघतोय. तिथे तो मान करतोय, अपमान करतोय, मला दाबतोय की मला हे करतोय, हिनवतोय, ह्या गोष्टी येतच नाही. ह्या गोष्टी आल्या म्हणजे तो अहंकार. फक्त मी बघते साक्षी भावाने आणि निरीक्षण करते. त्याला मी टिप्पणी पण नाही देत आहे, किंवा त्याला मी काही चिठ्ठी पण लावत नाही की हा असा आहे किंवा हा तसा आहे, काहीच नाही. मी फक्त साक्षीभावाने बघते आहे, बस. तर हे जेव्हा तुमचा साक्षीभाव जागृत होतो तेव्हा तुमचा अहंकार वितळतो. आणि हे अशा पद्धतीने आपण बघू शकतो, जसं चित्रपट बघतो आपण, पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टीमध्ये आपण गुंततो. माहितीये, कळतं शाहरुख खान असा बोलतोय, गाणं म्हणतोय, कधी कधी आपण रडतो, हसतो, खेळतो, पण म्हणजे मजा येते. पण आपण बसलेलं आहे, आपलं शरीर बसलेलं आहे इथे, मग लक्षात येतं की आपले डोळे बघतात आहे, आपलं शरीर आहे, आपलं मन, आपले विचार त्या पिक्चरमध्ये गुंतलेले आहेत, आणि आपण मात्र खुर्चीत बसलेला आहोत. तर तो खरा जो प्रेक्षक असतो तो खुर्चीमध्ये बसून आरामात सगळं एन्जॉय करत असतो. तो जाऊन तिथे काम नाही करत, कुठे रे बाजूला हो शाहरुख खान, मी करतो आता काम तुझ्याबद्दल, मला हे गाणं आवडतं मी बोलतो, असं बोलू शकतो का आपण? नाही बोलू शकत. जे आहे, जे आलेलं, आपल्याला कदाचित स्टोरी माहित नाही राहत, कधी काही गाणे, कधी काही स्टोरी आवडते, कधी नाही आवडत, पण तरी पण आपण बसतो, काहीतरी याचा लास्ट काय होईल, किंवा एखादं गाणं नाही आवडत तर ठीक आहे ऐकून घेतो, तरी पण एखादा डायलॉग नाही आवडत पण ऐकून घेतो, कारण तिथे आपण साक्षी भावाने बघतोय. तर तो खरा प्रेक्षक म्हणजे हा साक्षी भावाचा असतो. तर हा साक्षी भावाने आपल्याला असं आपल्या स्वतः सोबत घडणाऱ्या गोष्टी असतात, जे काही प्रसंग घडतात, ते बघता आलं पाहिजे. आणि ते बघता येणं म्हणजे तुमचा अहंकार गळवणं. आता हे कधी समजेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही ऍक्शन कराल तर. म्हणून तुम्हाला म्हणते की ऍक्शन करा. आणि हे असले प्रकरण रोज येतात आपल्या लाईफमध्ये. तुम्हाला हे प्रकरण शोधायला बाहेर जायची गरज नाहीये. तुम्ही घरात एकटे असाल ना, तरी सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव येतीलच.
पण तुम्ही अजूनही जागृत नाही आहे. कदाचित तुम्ही पूर्ण अभ्यास करता नाही करत माहिती नाही. पण आज खरंच मला कौतुक वाटतं, खूप छान वाटलं. म्हणजे नंदिनी मॅडमने हे केलं, किंवा शीतल मॅडमने पण हे केलं, शेअर केलं. खरंच तुम्ही प्रत्येकाने करत चला. त्याच्याने तुम्हाला आणखी क्लिअरिटी येते. आणि मी जे सांगते त्याला तुम्ही जेव्हा करून पाहाल ना, तर तुम्ही डीप मध्ये जालाच, म्हणजे समज ती तुमची डेव्हलप होईल. कारण काय होतं की नंतर मग विसरून जातो आपण. तर त्याला काही लक्षात राहत नाही आणि काही त्याला अर्थ राहत नाही मग ते. तर वेळेवरच चौके पे मौका मारणं आहे, असं अशी गोष्ट आहे ती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपला साक्षी भाव वाढवला, किंवा साक्षी भावाने आपण जे बघितलं, निरीक्षण केलं, तर स्वतःचा स्व म्हणजे हा जागृत होतो साक्षी भावाने. आणि तिथे हा स्व जागृत झाला तर तुमचा अहंकार कळतो. शेवटचा आणि पाचवा पॉइंट आहे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार म्हणजेच ह्या स्वला जागृती, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जी काही कृती केली ही सगळी, ही स्वनी केली. ह्या गोष्टीची जागृती त्या क्षणामध्ये कळते की अरे मी नाही बघत आहे, माझ्या हातून बघतोय. आणि समोर तुमचा अपमान करत असेल किंवा तुमच्याबद्दल चुकीचंही बोलत असेल, तर ऑटोमॅटिक तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल की अरे हे तर खोटं आहे, पण हा बिचारायला माहितच नाहीये की मी काय चीज आहे, किंवा मी काय आहे, किंवा ह्याच्या बोलण्याने मी थोडी बदलू शकते, किंवा माझं स्व थोडी बदलू शकतं, किंवा माझी शांती याच्या हातामध्ये थोडी आहे याच्या बोलण्याने किंवा याच्याने. ते माझ्या हातात आहे. ते ह्याबद्दल तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो, जागृती येते. आणि अहंकार जिथे वितळला, तर त्या अहंकाराच्या पलीकडे गेलं तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो. तर आत्मसाक्षात्कार म्हणजेच अहंकाराचं वितळणं. तुम्ही म्हणजे हे जे बाबा लोक येते ना, अंगात भूत येतात किंवा आत्म्यात काहीतरी दिसते, हे दिसते ना, त्याला उठ बस त्याचं बघते मी, मला इतका म्हणजे संताप येतो की असं वाटतं की बापरे, किती म्हणजे बघता बघता लोकांना म्हणजे हे करतात. आणि लोक भोळे नाही, मूर्ख लोक, अक्षरशः मी तर म्हणेन. खरंच आहे. ह्या सगळ्या शक्ती आपल्या सगळ्या कॉमन पीपल मध्ये आहेत. आपण वेगळ्या पद्धतीने, आपलं काय आहे माणसांचं की इझिली कुठेतरी कोणीतरी, जसं आता मी रेकी पण शिकवते, आता त्यांना पूर्ण ग्रँड मास्टर्स असतात तरी सुद्धा नाही मॅडम तुम्ही देणार आहे की तुमची जास्त पॉवरफुल आहे. हेच मला म्हणजे हे करायचं होतं ऍक्च्युली, की माझी पॉवरफुल नाही आहे, तुमचं जास्त, तुम्ही तुम्ही उलट जास्त जवळून पाहिलेलं आहे तुमच्या नवऱ्याला, तुमच्या मुलांना, तुमच्या लोकांना. तर तुमची जास्त पॉवरफुल राहिली पाहिजे माझ्यापेक्षा. तर ही गोष्ट म्हणजे समजतच नाही, खूप कठीण आहे म्हणजे समजवणं, सगळ्यांना नाही समजत. तर इतकं सुंदर आहे की हे तुम्हाला तुमच्या हातामध्ये हे सगळे पॉवर आहे. तुम्हाला दुसऱ्यांच्या हातसमोर भीक मागायची वेळच नाही आली पाहिजे, उलट तुम्ही दुसऱ्यांना मदत करायला पाहिजे. तुम्ही जितकं दुसऱ्यांना मदत कराल तितके तुम्ही पॉवरफुल होत आहात. ते तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार होतो, तुम्हाला जागृती येते. आणि यालाच आपण स्पिरिच्युअली अवेकनिंग म्हणतो. स्पिरिच्युअली अवेकनिंग म्हणजे बुद्धत्वाकडे जाणं. तर कोणीही जाऊ शकतो, कोणीही अवेकनिंग होऊ शकते. हे क्षण, आता जसं नंदिनी मॅडमने एक शेअर केलं, एवढीशी गोष्ट शेअर केली, पण त्या क्षणासाठी ते अवेकनिंग झाले, त्यांना समज आली. तर ती शक्ती त्यांच्यामध्ये तू कुठेच त्यांना म्हणजे असं हे नसेल वाटलं की अरे यार आता मला हा नवरा असाच माझ्यावरती काय करेल, असंच हे करेल, हे ऐकतच नाही. हे एका क्षणासाठी सुद्धा विचार आले नसतील मनामध्ये. तर यालाच म्हणतात स्पिरिच्युअल अवेकनिंग. आणि ह्या गोष्टीसाठीच आपण ह्या धर्तीवर जन्मलेलो आहोत. आपला मुख्य ध्येय आहे ह्युमन बिंग म्हणून जन्मलो आपण. कोणाला काही पोरं जन्माला आणि लग्न करायला आणि लोक काय म्हणतील हे म्हणायला, किंवा काय काय करायला लागतो आपण, आणि खूप घरं बांधतो, प्लॉट्स, हे प्रॉपर्टी, आणि असे कपडे पाहिजे, ते पाहिजे, ह्याच्यासाठी नाही आहोत आपण. आपण आपल्या स्पिरिच्युअली अवेकनिंग साठी आलेलो आहोत. की जशी ही अवेकनिंग झाली ना, तसा हा चित्रपट बघतोय आपला हा जीवनाचा, की लोक काय करतात आहेत, त्याच्यासाठी आपण बघायचं आणि हे करायचं आहे. आणि हे जेव्हा तुमची स्पिरिच्युअल अवेकनिंग झाली, तर तुमच्या जीवनामध्ये आनंद, शांती, समाधान आपोआप व्हायला जातं. आपोआप व्हायला जातं. तुम्हाला एक म्हणजे स्टोरी मी सांगते. म्हणजे एक मी कुठेतरी वाचली की नवीन लग्न होतं, सून म्हणजे मासूमच असते, आणि एक दोन दिवसात म्हणजे लग्न झाल्यानंतर ती म्हणजे सासू तिला मंदिरात घेऊन जाते. आणि ही सून कधी मंदिरामध्ये गेलेली नसते.
तर ती जाते आणि अगदी भोळी भाबड्याने अगदी म्हणजे पहिल्या गेल्याबरोबरच ते लॉयन दिसतात तिथे त्या मंदिराच्या एंट्रीवरच. तर एकदम ती घाबरते आणि म्हणते की सुमा लॉयन आहे इथे, इथे त्याच्या समोरून जाऊ नका, तो खाऊन टाकेल आपल्याला असं वगैरे. तिला आश्चर्य वाटते, सून अशी करते तर ती म्हणजे हसते, म्हणते की नाही ग, असं नाही होत, तो तर दगडाचा आहे, तू थोडी मारणार आहे, काही नाही होत, चल चल. हात धरून ती परत पुढे घेऊन जाते. थोडस पुढे जाते, तिला दिसतं की म्हणजे काय दिसतं तिला, एक काय असतं तिथे, हरिण की काहीतरी असं, नाही एक साप दिसतो, सापाचं असतं ना त्याच्यावर. तर तिथे परत ती घाबरते, म्हणते साप तो डसेल, इथून चला बरं, दूर चला. तर म्हणते, ती परत असते, अगं हा दगडाचा आहे, याची पूजा करायची असते, हा नाही चावत, चल बेचारा, इथे फुलं वाहते, मग तिथे फुलं वाहते वगैरे, नमस्कार करते. समोर जाते, एक गाईचा पुतळा दिसतो दगडाचा. तर म्हणते, सासूमा सासूमा, याचं दूध दोवायचं का, गाईचं दूध दोवायचं का, ते दूध देईल. परत ती सासूमा डोक्याला हात मारते, म्हणते काय बाई ही सून, अगं हे दगडाची गाय आहे, हे इथे दूध नाही मिळत. ती म्हणते बरोबर आहे, ठीक आहे, मग आतमध्ये जाते आणि आतमध्ये पण दगडाची मूर्ती असते. आणि मग ती सासूमा म्हणते की ते हळदी कुंकू वाहा, हे कर, धूप कर, नमस्कार कर आणि आशीर्वाद माग देवाला की माझं भलं कर, कल्याण कर आणि तुझं हे होईल. ती विचारते की तुम्ही मला बाहेर वाघ दिसला तर तो दगडाचा आहे, तो चावत नाही म्हणाला. नागाचं दिसलं, तो चावत नाही म्हणाला. गाय दिसली, ती दूध देत नाही म्हणाली. हे सगळं दगडाचे तुम्हाला काहीच देत नाही, हा दगडाची मूर्ती तुम्हाला आशीर्वाद कसं देईल, असं कसं शक्य आहे, म्हणजे काही त्याला तारतम्य आहे का? तर एकंदरीत मला सांगण्याचा उद्देश काय आहे की हे सर्व आपणच बनवलेलं आहे, हे आपल्या आतमध्ये आहे, हे त्या दगडाच्या मूर्तीमध्ये किंवा त्याच्यामध्ये नाहीये. खरंच सॉरी तुम्हाला, म्हणजे माफी मागते, जे खरंच मंदिरात जातात किंवा करतात, बिलकुल तुमची श्रद्धा काम करते तिथे. आताही घरोघरी गणपती बसलेले आहे किंवा हे करतात आहेत लोक, पण ऍक्च्युली आपणच बसवतो, आपणच हे करतो. त्याच्या मागे जी शिकण्याची प्रतिक्रिया, म्हणजे काय म्हणतात, ती प्रकृती दिलेली आहे, माणसानेच तयार केलेली आहे. ती प्रकृती आपण शिकलोच नाही किंवा समजलोच नाही आणि दुसरंच काहीतरी करायला जातो आणि त्या रिच्युअल्स मध्ये आपण फसतो. ऍक्च्युली माझा सांगण्याचा उद्देश आहे की ह्या रिच्युअल्स मध्ये फसायचं नाहीये. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण ह्या 5 गोष्टी ज्या मी सांगितलं तुम्हाला, आपल्या स्वमध्ये, म्हणजे जेव्हा स्वकडे पाहिलं, आतल्या आतली शांतता किंवा आपलं प्रेम, आपलं प्रकाश, आपला साक्षीभाव आणि आपला आत्मसाक्षात्कार म्हणजे जागृती आली, तिथे अहंकार नाहीसा होतो. आणि हे अगदी असंच आहे की जशी एक कथा मी सांगते तुम्हाला परत. कथामध्ये सत्य काही नसते, पण जे मॉरल असतं ते खूप अतिशय सत्य असते, त्याच्यातून खूप काही शिकायला मिळतं आपल्याला. तर एक मिठाचा पुतळा असतो, तो समुद्र पाहायला जातो आणि तो विचारतो की समुद्र म्हणजे काय. तर त्याला ते गुरु, म्हणजे गुरुंना विचारतो तो आपल्या, आणि तो गुरु म्हणतो की बघ, जाऊन बघ तू समुद्रामध्ये, शिरून बघ, काय आहे ते तुला समजेल. तो मिठाचा पुतळा समुद्रात जातो आणि जसजसा आतमध्ये शिरत जातो तसतसा तो वितळत जातो. म्हणजे शेवटी त्याचा अहंकार सगळा विरघळला आणि पुतळा संपला आणि त्याला जाणवलं की मीच समुद्र आहे. किती सुंदर आहे ना. खरंच आहे, आपण मिठाचा पुतळा स्वतःला बनवलेला आहे आणि आपण फक्त दुरूनच म्हणतोय की समुद्र असा असतो, समुद्र ते आहे, ब्रह्मांड हे आहे, ते आहे. अरे तुम्ही ब्रह्मांडाला समजून तर घ्या, बघा तर तुम्ही आपल्या आतमध्ये. तर तुम्ही त्या समुद्रात जाल तर तो समुद्रात तो मिठाचा सगळा म्हणजे विरघळून जाईल, संपून जाईल आणि तुम्हीच समुद्र आहात हे तुम्हाला समजेल, म्हणजे तुम्हीच ब्रह्मांड आहात. इतकं सुंदर आयुष्य आहे ना, फक्त ह्या आयुष्याला समजलंच पाहिजे बस. आणि हे समजण्यासाठी आपण आलो, आणि एकदा हे समजलं ना, तर तुम्ही इतकं सुंदर आयुष्य निर्माण करू शकता आणि जगू शकता. तर अहंकाराला इथे मिटवून टाकायचंय. मग तुमचे मुलं असो, नवरा असो, शत्रू असो की काही असो, रिअली मॅडम, येस,
येस सारिका. हो ना. तर चला आपण मेडिटेशन करूया. समज आली पाहिजे. येस. तर हे बोलून दाखवायचं ना सारिका, असं मेसेज करून कसं होणार आहे सांगा बरं. तुमचे अनुभव तुम्ही सांगा. अगदी मस्तपैकी ओपन करा, अनम्यूट करा स्वतःला आणि बोला अगदी घडघडत. ठीक आहे. तर आता आपण थोडस हे करूया. एक मिनिट, हे लागत का नाही. चला, आवाज येतोय का तुम्हाला माझा? येतोय ना? हो, येतोय येतोय. येस. माझंच मला वाटतं काहीतरी थोडस नेट हे आहे, तर एक मिनिट मी बदलवते थोडस. ठीक आहे, शांतपणे बसा. बंद करा. हलकेच आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. श्वास घेताना किंवा सोडताना तुम्हाला काहीही करावं लागत नाहीये. ही इतकी ऑटोमॅटिक कृती आहे ना. तुम्ही फक्त बघायचं काम करा. बघायचं म्हणजे लक्ष द्यायचंय. कोण घेतोय हा श्वास, कोण सोडतोय हा श्वास. आणि हाच आपला खरा स्व आहे. आतापर्यंत आपण स्वतःला मी संबोधित होतो. मी शरीर आहे, मी मन आहे, माझं मन आहे. पण जसा हा अहंकार वितळला ना, ही सगळी आपली ओळख उघड होते, उघड पडते. आणि ती दिसते शांतता, प्रेम, प्रकाश, साक्षीभाव. खरा स्व शोधताना आपल्याला पहिल्यांदा शांतता मिळते. कारण अहंकार नेहमी काहीतरी सिद्ध करायला लावतो. आणि जसं स्वतःला सोडलं ना, सिद्ध करणं, तसं तुमचा अहंकार गळून पडतो आणि तिथे शांतता येते. खरा स्व म्हणजे प्रेम. असं प्रेम जो मी आणि तू मधला भेदभावच संपवून देतो. आणि जिथे मी आणि तू नाही, तिथे अहंकार नाही. तसंच प्रकाश दाखवतो. खरा स्व आपल्याला प्रकाश दाखवतो. कारण अहंकार म्हणजे अंधार आहे. अंधार म्हणजे चुकीच्या ओळखीला आपण स्वतःला समजतो. पण जेव्हा हा प्रकाश चमकतो, तिथे अंधकार
म्हणजे अहंकार वितळून जातो. हे सर्व आपल्याला साक्षी भावने जेव्हा आपण बघतो, निरीक्षण करतो, तेव्हा आपण तर खुर्चीवर बसलेले प्रेक्षकच असतो, चित्रपटात काम करणारे हिरो नाही. हेच आहे, अहंकाराच्या पलीकडे गेलं तर आत्मसाक्षात्कार होतो. आणि यालाच आपण स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणतो. आणि जेव्हा हे अवेकनिंग आलं, जागृती आली, तेव्हा जीवनामध्ये आपोआप शांती, आनंद, समाधान व्हायला लागतं. खोल श्वास घ्या आणि कल्पना करा, प्रकाश तुमच्या शरीरामध्ये एंटर करतो आहे. शरीर आतून प्रकाशित झालेलं आहे. तिथे आता फक्त प्रकाश आहे. अंधकार निघून गेलाय जसं तुम्ही श्वास सोडता. स्वतः मनात म्हणा, शांतपणे म्हणा, मी शरीर नाही, मी मन नाही, मी विचार नाही, मी भावना नाही, मी बुद्धी नाही. मी अंधारही नाही. मी आहे फक्त शुद्ध चैतन्य, म्हणजे एनर्जी, प्राण शक्ती. मी आहे शांतता. मी आहे प्रकाश. मी आहे प्रेम. हे अगदी असं आहे की जे बाहेर आहे ब्रह्मांडात, तेच सर्व आतमध्ये आहे. जसा मासा समुद्रात राहतो, बाहेरही त्याचं पाणी आहे, आतही त्याचं पाणी आहे, तसंच तुमच्या आतही चैतन्य आहे, बाहेरही चैतन्य आहे. फक्त एक शरीराची बाउंड्री क्रिएट केली आपण, आणि त्या बाउंड्री मार्फत आपल्याला इथे आपलं पार्ट निभवायचं आहे. साक्षी भावाने बघा स्वतःला पार्ट निभवताना. जोही पार्ट निभवताय तुम्ही, खरं खोटं, चांगलं वाईट हे त्याला लावू नका. बस फक्त बघा, साक्षी भावाने बघायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. कोणी तुमच्या विरोधात असेल तर समजून घ्यायचं आहे की मी आणि तू मधला फरक काढून टाकायचा आहे. आपण सगळे एकच आहोत. फक्त मला समजलं, त्याला समजलं नाही, किंवा तो अजूनही अंधारातच आहे. मला प्रकाश दिसला. तुमच्यातला खऱ्या स्वचा अनुभव घ्या. शांतता अनुभवा, ते प्रेम अनुभवा, ते दिव्य शक्ती अनुभवा.
आत्मसाक्षात्कार म्हणजे जागृती. जागृती म्हणजे सहनशक्ती पण नाही. सहनशक्तीच्याही परे. सहनशक्तीने परत अहंकार जागृत होतो, की किती सहन करू मी. तुम्हाला सहन नाही करायचंय, तुम्हाला समजून घ्यायचं आहे, जागृत व्हायचं आहे. अहंकार वितळला तर आपण जाणतो की आपण वेगळे नाही. आपणच तो अनंत प्रकाश आहोत, प्रेम आहोत आणि ती शांतता आहोत. नक्कीच वातावरणाप्रती जागृत होऊन दोन्ही हात आपले डोळ्यांवर ठेवा आणि हलकेच डोळे उघडा. काय म्हणताय?